श्रोतेहो नमस्कार. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेतील अनेक कला आजही श्रद्धेने आणि जतनपूर्वक जपल्या जातात. त्यापैकीच एक अत्यंत प्राचीन आणि भक्तिमय कला म्हणजे गोंधळ. देवीची आराधना, पारंपरिक वाद्यांचा नाद आणि कथनाच्या माध्यमातून उलगडणारी ही लोककला आजही आपल्या संस्कृतीची ओळख जिवंत ठेवते. आज आपल्यासोबत आहेत लोककला गोंधळ जपणारे, विविध पुरस्कारांनी सन्मानित प्रसिद्ध कलाकार उल्हास विष्णू रणशूर. त्यांच्या अनुभवातून आपण या लोककलेचा इतिहास, परंपरा आणि आजच्या काळातील लोककलेचं महत्त्व जाणून घेणार आहोत. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. गोंधळ ही केवळ लोककला नसून ती एक भक्तिभावाने जोडलेली परंपरा आहे. अनेक कलाकार या कलेत घराण्याच्या परंपरेतून येतात, तर काहींना या कलेची आवड अनुभवातून आणि श्रद्धेतून निर्माण होते. आपणही या कलेत मनापासून कार्य करत आहात आणि गोंधळाच्या माध्यमातून देवीची सेवा करत आहात. आपल्याला गोंधळ सादर करण्याची आवड नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली हे आम्हाला सांगा. गोंधळ कला ही गोंधळ कला आजकाल तर ही कला जवळजवळ 200-300 वर्षापूर्वी चालू आहे. आमचे पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा, वडील आणि त्याच्यानंतर मी. देवीचा जो हा कार्यक्रम असतो, एक श्रद्धा आणि सबोरी, प्रत्येक जण आपल्या श्रद्धे सबोरी घालत असतो. घरानं गोंधळी जाते. त्याच्यामुळे ते वडील काय करायचे ते मी बघितलं आणि त्या वडिलांच्या पासून त्यांचाच मी हिस्सा काय चालवत, त्यांच्या पायावर पाय ठेवून परंपरा चालवत आहे. या परंपरेमध्ये मला आई वडिलांची मोठी साथ मिळाली. त्याच्यानंतर माझे बँकेतील कर्मचारी, शाखा व्यवस्थापक माझे लिंगायत साहेब, वालोलकर साहेब यांनी या कलेला मला भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे. कारण नोकरी सांभाळून ही मी कला सांभाळत आहे. हो, बरं. त्याप्रमाणे मी ह्या कलेला पुढे चालना देत आहे. तर ही कला मी जोपासण्याचा प्रयत्न करत. छान. उल्हासजी, गोंधळ ही महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील एक अत्यंत प्राचीन आणि श्रद्धेने जोपासलेली कला आहे. देवीची आराधना, पारंपरिक वाद्यांचा नाद आणि पौराणिक कथांचे सादरीकरण यामधून ही कला पिढ्यानपिढ्या जिवंत राहिली आहे. या गोंधळ कलेचा इतिहास आणि परंपरा थोडक्यात सांगा. गोंधळ कलेचा इतिहास म्हणजे गोंधळ कला ही गोंधळ कला आजकाल तर ही कला जवळजवळ 200-300 वर्षापूर्वी चालू आहे. पहिलं पुराण पाठ होय. शास्त्र पाठ असलं तर आपण काहीतरी सांगू शकतो, पण पहिलं पुराण पाठ. जर पुराण पाठ असेल तर ते आपण पुराणाप्रमाणे आधारित आपण चालतो. पहिले संबळ, तुंतुना, चकवा आणि देवीची कवड्याची माळ हे सर्वात श्रेष्ठ. ज्यावेळी आम्ही भक्ताच्या घरी गोंधळ घालायला जातो त्यावेळी 4 वाद्य आधी पहिले आपले असले पाहिजे. जोपर्यंत संबळ आपण तुंतुना वाजत नाही तोपर्यंत त्या कलेला काही महत्व नाही. विशेषतः महत्वाचे म्हणजे सकाळी पुराण हे आधी पहिले शास्त्र आहेच. त्याच्यानंतर जो संबळ तुंतुना आहे ना, एक सांगायला गेलं तर एखादं कुठेतरी कार्यक्रम जर असेल, देवाचं तर देवाचा कार्यक्रम म्हणजे भजनकार, कीर्तनकार असे प्रत्येकाला ते ठरलेला मान असतो. त्याच्यामुळे गोंधळी ज्यावेळी ते भक्ताच्या घरी, ज्याच्या घरी कार्यक्रम गोंधळाचा असतो त्याच्या घरी जेव्हा जातात त्याच्यावेळी पहिला संबळाची जेव्हा हे असते त्या संबळाची पूजा करतात आणि पूजा करून जेव्हा संबळ जेव्हा वाजतो तेव्हा भक्ताच्या घरी कुठे ते अंश रूपाने वावरणारे देवदेवता असतात. अंश रूपाने म्हणजे एक भवानीचं वारेसूत्र असतं, कुठे कोणाच्या प्रत्येकाची अशी देवदेवतेचे काहीतरी काम पडतं. त्यावेळी संबळावर जेव्हा आपण काठी मारतो त्या टायमाला त्यांच्या घरातली ती देवत उभी राहते. त्याच्यापासून त्याचा इतिहास पुढे चालू झाला. जर ती देवत उभी राहिली का देवता सांगणार जे काय कार्यक्रम आहे ते देवताप्रमाणे जसं देवता सांगेल तसं तसं तुम्ही कार्यक्रम करत राहा. आणि त्याच्यानंतर ते रात्रीचं मांड भरणं असतो. 8:30 वाजता मांड भरतात. मांड भरली का मशाल पेटते. मशाल पेटली का दिवटे पेटू असं पुढे त्या कार्यक्रमाची सांगता चालू जाते. ती फाटेला 4 वाजेपर्यंत. हा त्याचा मूळ इतिहास आहे. अच्छा. गोंधळ या लोककलेमध्ये कथा सांगण्याची जी पद्धत आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा. जेव्हा वडील आजोबांच्या कारकिर्दीत जेव्हा ती जुनी गाणी म्हणायची, थोडक्यात सांगायचे म्हणजे काय, जेव्हा प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला जात असतो, आई वडिलांना सोडून जेव्हा जात असतो तेव्हा कसं, नुकोरे पाठवू राम माझ्या वनाला, चैन पडे ना सांगा माझ्या जीवाला. म्हणजे आई वडिलांच्या जीवाला चैन पडत नसतो. तेच गाणं आम्ही रिपीट परत केलं. विसरू नको रे आई बापाला, झिजवले त्याने काया काया झिजवून तुझ्याच साठी, धरील कृपेची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया. म्हणून प्रभू रामचंद्र जाताना अरण्य जाताना आई वडील रडत असतात. म्हणजे ही जुनी गाणी, त्याच्या रिपीट आम्ही हीच केली परत. विसरू नको रे आई बापाला. म्हणजे आम्ही त्याची नवीन चाल पद्धत केली.
असे प्रत्येक गाण्यावर आम्ही जोड काढतो. त्याच्यामुळे लोकांना आकर्षक वाटलं. अरे वा, जे जुने काय म्हणायचे ते नको रे पाठो राम माझ्या, तेच गाणं रिपीट आम्ही परत इकडे केलं. आणि हे म्हटलं विसरू नको रे आई बापाला. म्हणजे हे लोकांच्या आता शुद्ध मराठी केलं ते लोकांच्या कानात भेटले. लोक आता आई बाबाला वनवासामध्ये टाकतात किंवा आश्रमामध्ये टाकतात. ते आम्ही लोकांना सांगतो बा आई वडिलांना टाकू नका, आई बापच आपले आराध्य दैवत आहे, त्यांचीच तुम्ही पूजा करा. नंतर मग 10,000 20,000 रुपये देतात आणि आई वडिलांची महिलाची खानावळ घे. मग तेच जर 10,000 रुपये आई वडिलांना तुम्ही घरात जर खर्च केला तर आई वडिलांचे त्यांचे अश्रू अनावर एकदम ह्या कडकडून तुम्हाला मिठी मारतील ती. असं प्रामाणिक मत आहे. म्हणजे आई वडिलांना तुम्ही आश्रमात टाकू नका. तुम्ही त्या कथेतून, तुम्ही त्या गाण्यातून लोकांना संदेश देता. संदेश देतो की बा आई वडिलांची सेवा करा बाबा, आई वडिलांना टाकू नका, आई वडील लात मारू नका. अरे जन्मात आता आई वडील आहे, जर तुम्ही आई वडिलांची सेवा केला तर देव दर्शन करण्याची मला गरजच नाही. देवाला पण जाऊ नका तुम्ही, स्वतःच्या आई वडिलांची तुम्ही सेवा करा. असे प्रबोधन करत असतो आम्ही लोकांना. आणि असे प्रबोधन करता करता कुठेतरी आता तुम्ही आता आम्हाला स्टुडिओमध्ये बोलवलेत, असेच कोणाच्या तरी घरी गोंधळाचा कार्यक्रम, ते कोण कुठेतरी अधिकारी असतात, ते म्हणतात वा काय मस्त ते बरोबर ते गायन, ते गोंधळाने मस्त गायन केलं. म्हणजे ती आमची कथा ती पुढे कुठेतरी नेऊन ठेवतात. म्हणजे ते स्टुडिओमध्ये दुसऱ्या सांगतात नाही रे बाबा कार्यक्रम एक उल्हास रणशूर हा गोंधळ आहे, त्यांनी रात्री प्रबोधन मस्त केलेलं आहे, त्याच्यामुळे कार्यक्रम त्यांना द्या. म्हणजे ते असे पुढे 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 जात गेलो, कौतुक करत गेलो. आणि त्यांचा वैभव खानोलकर सर आहे, प्राध्यापक आहे, ते पण त्यांनी मग सांगितलं उल्हास आज नव्हते तू केव्हा लहानाचा मोठा जाशील तेव्हा माझी तू नक्की आठवण काढशील, असं ते सर पण म्हणाले. उल्हासजी, तुमच्या या कलेची दखल घेतली गेली आहे का, आणि तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? ज्यावेळी मला साताऱ्यामध्ये वर्ल्ड कल्चर स्कूल अवॉर्ड हा जेव्हा पुरस्कार मला मिळाला तेव्हा मी अति एकदम घायळच झालो की एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढी मोठी माणसं असताना आज मी माझा जो सन्मान केला ते माझ्या आनंदाच्या अश्रू डोळ्यातून मला एकदम गहिवरून आले. इतका मी गहिवरलो रे वा, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ज्यांनी माझं अभिमान नाव घेतलं आणि हा जो मला पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल मी त्या संस्थेचा मनापासून आभार मानले. त्या स्टेजवर इतके आभार मानले की एका शेतकऱ्याचा मुलगा जर आज एवढ्या मोठ्या स्टेजवर जाऊन जर कला पुरस्कार प्रदान करतो त्याच्यामुळे मला अति हुरहुर आणखी वाटली की आपण आणखी काहीतरी निरळ काहीतरी करावं, त्याच्यामुळे आपण आणखी काहीतरी पुढे जाऊ. आत्मविश्वास आला. आत्मविश्वास हो. उल्हासजी, कोणत्याही कलाकारासाठी त्यांच्या कलेची दखल घेतली जाणे आणि पुरस्कारांच्या माध्यमातून सन्मान होणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण असतो. अशा सन्मानामुळे कलाकाराला नक्कीच नवी प्रेरणा मिळते, आत्मविश्वास येतो आणि आपल्या कलेसाठी अधिक काही करण्याची ऊर्जा मिळते. आपल्याला ही गोंधळ कला जोपासण्यासाठी विविध पुरस्कार आणि सन्मान चिन्हे मिळालेली आहेत. त्यानंतर तुमच्या प्रवासात काय बदल झाला? त्याच्या महाराष्ट्र वैभव गोंधळ कला राज्य पुरस्कार हा पण मला ज्या स्टेजवर बोलवला त्यावेळी आमचे रेगे साहेब होते, मोठे ॲडव्होकेट रेगे साहेब, त्यांनी माझा सन्मान. ते मला बाळा तो कुठून आला तर मी मला साहेब मला सिंधुदुर्ग एका कानाकोपऱ्यातून ज्या ठिकाणी जमीन संपून समुद्राचं पाणी चालू होतं त्या टोकासून साहेब मी इथपर्यंत आलेलो आहे. तेव्हा त्यांनी माझं अगदी इतकं कौतुक केलं की त्यांनी मला मिठी मारली. रेगे साहेब होते, मी इतकी मिठी मारली. दुसरा मला राज्यस्तरीय लोकमुद्रा कला साहित्य पुरस्कार तो एक मिळाला. नंतर भारत भीमज्योती क्रांतीपूर्व कला तो एक मिळाला. नंतर सगळ्यात आयुष्यातला पहिला पुरस्कार मला काढला तो छत्रपती शिवाजी महाराज लोककलाकार राज्य पुरस्कार. हा जेव्हा राज्य पुरस्कार झाला त्या टाइम तिथे मंत्री ठाण्याला लोककलाकार तो स्टेज आहे त्या स्टेजवरती माझा मान सन्मान करण्यात आला. आणि इतकं ज्यावेळी तिथे सगळे लोक जमलेले तेव्हा प्राध्यापक तिथे सूत्रसंचालक म्हणून प्राध्यापक वैभव खानोलकर सर होते. त्यांनी माझी तिथेच पाठ थोपडली, वा वा वा, ह्याच्या पुढे तू आणखी तुझी प्रगती करत राहा, आणखी तू पुढे पुढे जात राहा. पण तो जेव्हा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार माझं जरा मन भरू आलं की ही माझी कृपा नाही तर माझ्या आई वडिलांची कृपा, माझे गुरु सत्यवान तारपर यांची कृपा. आणि ह्या पुरस्कारासाठी मला खरोखर आमचे बँकेचे कर्मचारी सगळे या कर्मचाऱ्यांची मला मोठी साथ मिळाली. कारण ज्या माझा कार्यक्रम असायचा त्या टायमाला सर साहेब काय करू कार्यक्रमाला, अरे तुझा कार्य तू बिंदास जायचं. वालवलकर साहेब, लिंगायत साहेब, भोई साहेब या प्रत्येकाची मला बहुमोलाची साथ मिळाली. म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. प्रत्येकाची मला साथ मिळाली म्हणून मी पुढे गेलो. बरोबर. आणि अशा रीतीने माझ्या गावाचं नाव, माझ्या बँकेचं नाव मी सर्व थोडं आणि ह्याच्या पुढे उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करत आहे की माझ्या आई वडिलांची पुण्य आहेतच बरोबर. त्याच्यामुळे पुढे चालत आणि माझी प्रगती करणार. राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत जायची इच्छा आहे. तुम्ही जिद्द सोडणार नाही पण जाणारच, नक्कीच जाणार. अच्छा, छान. उल्हासजी, गोंधळ कला जतन करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? प्रयत्न केले पाहिजे, प्रयत्न करतच आहोत. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोंधळ कलाकार फक्त हाताच्या बोटा मोजणे इतकीच गोंधळ कलाकार आहेत. बरोबर. हाताच्या बोटा मोजणे त्याच्यानंतर पण हक्काच्या अशी गोंधळ कला लोक खूप सादर करतात.
पण जो ओरिजिनल गोंधळी आहे, हं. जो ओरिजिनल गोंधळी, ते आमच्या इथे जवळजवळ 3 का 4च घर, ओरिजिनल 4च घर आहेत. परंतु तो आता माझं जी संपूर्ण टीम आहे, ह्या टीम मध्ये साधारण मी 25 ते 30-35 वर्षापर्यंतच मुलं मी घेतलेली आहेत. आणि त्या प्रत्येक मुलाला मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की माझ्यापेक्षा तुम्ही कुठेतरी मोठे जा, माझ्यापेक्षा तुम्ही कुठेतरी श्रेष्ठ पुढे जा. आज मला पुरस्कार मिळाला, उद्या त्याच्या 4 पट तुम्हाला पण पुरस्कार मिळाले पाहिजे. अरे वा. आणि अशी मी टीम तयार करतो. पण मॅडम असं टीम तयार करत आहेत, परंतु टीमसाठी जो खर्च लागतो ना, तितकं माझ्याकडे सध्याला बजेट नाही. मग आमची गाथा जर तुम्ही सरकारपर्यंत जर नेऊन पोहोचवली, सरकारकडून जर आम्हाला काही अनुदान मिळेल, तर मी एकाला 4-4, 5-5 असे हत्ती संबळ खरेदी करून मी आणखी माझ्यापेक्षा 10 असे कोणतरी गोंधळी कलाकार घडवू शकतो. परंतु मुळात माझ्याकडे एकच संबळ असल्यामुळे मी दुसरा संबळ घेऊ शकत, कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यामुळे शेतामध्ये राबणार, तेव्हाच मी माझा उदरनिर्वाह करणार, असं मला म्हणायचं. पण परमेश्वरच्या कृपेने, त्या आधी भवानीच्या कृपेने, त्या भवानीने मला कुठे ना कुठेतरी आज नोकरीला लावलेलं आहे. एक जिल्हा बँकेमध्ये मी शिपायाचं म्हणून काम करतो आणि माझी नोकरी सांभाळून हा देवीचा मी जो हरिनामाचा गजर आहे, तो रात्रभर गजर करून मी लोकांपर्यंत माझी गाथा मी पोहोचवतो. हरिनाम हे सर्वात, हरिनामाशिवाय आपल्या कोणालाही पर्याय नाही. पण सरकारने जर काहीतरी मदत केली असेल, काहीतरी आम्हाला अनुदान दिलं असेल, तर मी माझ्यापेक्षा असे 10 कलाकार असे मी घडवू शकतो. बरोबर. ही गोंधळ कला जतन करण्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. आजच्या तरुण पिढीला या कलेबद्दल आकर्षण आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? होय, आहे, आकर्षण आहे. तरुण पिढीला आकर्षण आहे. परंतु आकर्षण करताना ज्यावेळी आपण एखाद्याच्या घरी कार्यक्रम करतो, पण त्यावेळी जर समजा माझ्याकडे आता एक वाद्य आहे, त्यावेळी जर 4-4 जर वाद्य वाजली असेल, तर लोकांचं तिकडे मन वळून जात. मग लोक बघतात, वा, एका टायमाला 4-4, म्हणजे थोडक्यात आकर्षक. समजा माझ्याकडे आता आम्ही 4 जण होतो, 4चे 10 जर उभे केले त्या कार्यक्रमाला, आणि 10च्या 10 हाताच्या मध्ये काहीतरी वाद्य जर असेल, तर लोकांचं आकर्षक आणखी बनणार. अरे वा, तो उत्कृष्ट वाजवतो, तो त्याच्या पुढला तो वाजवतो, त्याच्या पुढे तो वाजवतो, तो उत्कृष्ट गायन करतो, असं म्हणून लोकांना वाटतं आकर्षक. वा, ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा लोक आकर्षक म्हणतात. लोक म्हणतात, बाबा इतके तुम्ही जर संबळ वाजवता, एखाद देवीचं गाणं म्हणा. त्याच्या म्हणा देवीचं गाणं म्हणायचं, बघ ते नंतर बघ कुठलं गाणं म्हणायचं, तर आम्ही म्हणणार, जय जननी माय भवानी, प्रसन्न हो मजला तू देवी, प्रसन्न हो मजला. म्हणजे आम्ही त्या देवीची बाळ आहेत, आम्ही बालक आहे देवीचे. उचलूनी बाळाला कडेवर घेसी, अमृत पाना देसी देवी, अमृत पाना देसी. असे आम्ही त्या देवीला विनंती करतो की देवी, आज खरोखर आम्ही तुझे बाळ, आम्ही तुझ्या कार्यक्रमाला आलेलो आहोत, पण या बाळाला तू एकदम मायेने जवळ घे. त्याच्यामुळे या गाणं असे म्हटल्यानंतर तर आधी नंतर हल्ली लक्क पडला प्रकाश, आई भवानी तुझ्या कृपेने, 101 कशी काढले. मग लोक सांगतात, बाबा हे गाणं जरा म्हण रे, जरा लोकांना जरा नाचायचंच आहे. मग ते आम्ही आई भवानी तुझ्या, हे गाणं म्हणतो. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी आमावरी, जागावी तो रात्र सारी. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. परंतु जोपर्यंत वाद्य वाजत नाही, तोपर्यंत त्या कलाकाराला शोभा येत नाही. वाद्य वाजल्यानंतर ते नंतर लोक मग आकर्षक जातात त्याच्यावरती, बरोबर, उत्कृष्ट असं म्हणून. सरकार किंवा समाजाकडून या लोककलेसाठी कोणत्या प्रकारची मदत आपल्याला अपेक्षित आहे? अपेक्षित आहे, मदत ही पहिली अपेक्षित आहे. मदतीशिवाय काही चालत नाही. मदत म्हणजे समजा संबळ, आता ते सांगितलं संबळ इंबळ जर घ्यायचे असतील, तर एका संबळाची किंमत 7,000 ते 8,000 रुपये आहे. माझी तितकी कॅपॅसिटी नाही, पण सरकारने जर आम्हाला अनुदान दिलं, तर एकापेक्षा मी 4-4 संबळ घेईन, 4-4 तुंतुनी घेईन, असे भरपूर असे काहीतरी मी सामान घेईन. आणि 10 ते 15 लोकांना मी त्याचं शिकवून देईन. 10 ते 15 लोकांना मी गोंधळी कलाकार तयार करीन. आणि असे माझे 30 ते 35 वयोगटातले मुलं माझ्याकडे आहेत. माझा स्वतःचा मुलगा पण आहे, तो पण आज हॉस्पिटलला, सिव्हिल हॉस्पिटलला पण नोकरीला आहे, पण तो माझी पण कला सांभाळत आहे. तो पण कला, असे घोगळे आहेत. श्रीधर गोंधळी माझा उत्कृष्ट वाजंत्री आहे, उत्कृष्ट वाजंत्री. आज जर त्याला स्टुडिओमध्ये कुठेतरी बसवलं झालं, 50 साली मारतो, आज 50 साली मारणार आहे. इतकं पण कसं हत्यार संबळ आहे. ह्याच्यासाठी काही ना काहीतरी मदत जर आम्हाला केली, कार्यक्रम करीन 5-5 संबळ घेऊन. छान. उल्हासजी, भविष्यातील तुमच्या योजना आणि स्वप्नांविषयी सांगा. आयुष्यातले माझे स्वप्न म्हणजे एकच स्वप्न आहे, खरोखर सांगतो. स्वप्न पहिली माझी आई वडिलांची पुण्य तर माझ्या पाठीशीच आहे. परंतु स्वप्न माझं असं आहे की एखादी जर जागा जर मिळेल आणि जागेमध्ये जर मी स्वतः क्लास घेईन, म्हणजे क्लास म्हणजे समजा एखादा जर क्लास घेतला तर 5-25 जर मुलं आलं, हे माझं पहिलं स्वप्न. तर ती 5-50 मुलं जर उद्या शिकली तर कुठेतरी आज माझं नाव काढतील, अमुक माणसाने ही जी आम्हाला कला शिकवली, आणि या लोककलेला पुढे नेतील, त्याचं संवर्धन करतील. म्हणजे समजा जर 5-25 मुलांना तर मी तर
तयार केलं, ट्रेन केलं, तर ती लोक कुठेतरी पुढे जाऊन आपला स्वतःचा उदरनिर्वाह करतील. जे आमच्याकडे आहे त्यांना नोकरी नाही, जीवन त्यांचं हाच जीवन, गोंधळ हाच त्यांचं जीवन, ह्या जीवनावरती आधारितच ते जगत आहेत. पण ही कला काय वर्षाच्या 12 महिने नाही. ज्यावेळी सीझन असतो त्या सीझनपुरती ही कला असते. सीझन संपला की ही कला बंद. नंतर मग प्रत्येकाला जाऊन भिक्षा मागायची लागते. म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन ते भिक्षा मागतात. म्हणजे भिक्षा म्हणजे तशी भिक्षा नाही, हातामध्ये मशाल घेतात, समळ तुंतून म्हणजे स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी हे कार्यक्रम करत असतात. जर एखादी संस्थेने किंवा सरकारने जर आमच्याकडे लक्ष दिलं आणि सांगितलं बा तुम्हाला एखादी जर जागा आम्ही उपलब्ध करून देतो, त्या जागेमध्ये तुम्ही लोकांचे क्लास घ्या, जी वाद्य आहे ते वाद्य नाही, समजा 4-5 जर संबळ 4-5 तुंतो असे जर सामान्याला जर सरकारने काहीतरी मदत केली तर असे रतिमारती कलाकार मी घडवू शकतो. पण हा माझा मोठेपणा नाही, तर माझ्या गुरुने जे मला काय ज्ञान दिलं ते मी ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचवीन. आणि असे मी माझ्या मनामध्ये आहे की 5-25 मुलं मी अशी घडवीन कलाकार, एवढी माझी मनापासून खूप इच्छा आहे. उल्हासजी, गोंधळामध्ये एक विशेष भाषेचा वापर केला जातो, तर त्या भाषेबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा. बरोबर मॅडम. करपल्लवी भाषा म्हणजे शिवाजी महाराज यांच्या काळातील करपल्लवी. त्यात म्हणजे मेन म्हणजे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हा कलेचा मेन पाया म्हणजे कसा, जेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एखादा बाहेरून शत्रू जर आक्रमण जर करायचं असेल, आक्रमण एखादे गुप्तहेर आक्रमण म्हणतात, आक्रमण जर करायचं असेल तर शिवाजी महाराजांचे मावळे असायचे, म्हणजे बहिर्जी नाईक त्यातला मेन. आणि बहिर्जी नाईकांनी ही करपल्लवी भाषा पहिले त्यांनी आणलेली. करपल्लवी भाषा म्हणजे काय, ही 5 बोटं आहे. 5 बोटं म्हणजे काय, तर्जनी, अनामिका, मध्यमा, कनिष्ठका आणि अंगठा. तर्जनी, अनामिका, मध्यमा, कनिष्ठा, अंगठा, 5 बोटं. ह्या 5 बोटे भाषा म्हणजे एखाद्या शत्रू जर आपल्या राज्यावरती जर आक्रमण करायचं असेल तर ते मावळे बहिर्जी नाईक आपल्या 5 बोटांनी अशी खुणावरची बोटं दाखवायचं. असं ती बोटाला समोरचा मावळा ती भाषा ते ओळखायचा. तो ओळखून झाल्यानंतर तो मावळा शिवाजी महाराजांना निरोप हस्ता करायचा का, आपल्या राज्यावरती कोणतरी आक्रमण करत आहे ह्याच्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणून ह्या भाषेला करपल्लवी भाषा म्हणतात. ही करपल्लवी भाषा जेव्हा बहिर्जी नाईकनी जेव्हा पुढे आणली त्याच्यावरती पुस्तक पण काढलेलं आहे, पुस्तक पण आलं आहे. पण पुस्तकी ज्ञान आणि ह्याच्यात ज्ञान जमीन आसमानचा फरक आहे. पुस्तकी ज्ञानाने आपण जी बालभारती अंकलपट्टी म्हणतो त्याच्यावर सारखं ते अ आ इ असं नाही. तर ही 5 बोटांनी 26 अक्षर आहेत. हे 5 आ अशी म्हणजे 5 बोटं. जेव्हा शिवाजी म्हणजे आक्रमण करायचे तेव्हा ती कला त्यापासून जी पुढे आली. आणि ज्यावेळी शिवाजी महाराज कोल्हापूरच्या अंबाबाईला तिथे गेले, तिथे आमचे पूर्वज तिथे होते कोल्हापूरला, जे आमचे म्हणजे खूप पूर्वज. आणि त्या पूर्वजांना शिवाजी महाराजांनी घेऊन मालवण किल्ल्यावरती आले आणि मालवण किल्ल्यावरती येऊन तिथे आम्हाला त्यांनी मान दिला. तिथे आम्हाला पहिली बिदागी म्हणजे 25 पैसे आणि त्याच्याकडे त्यांनी सारीपाट लिहिलेलं आहे, परिपत्रक लिहिलेलं आहे की 25 पैसे पहिली बिदागी दिली तिथे. आणि त्यापासून आम्ही मालवण किल्ल्यावरती सिंधुदुर्ग जिल्हा हक्कदार गोंधळी मालवण किल्ला असं आमच्या संस्थेला नाव आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हक्कदार गोंधळी मालवण किल्ला म्हणून आम्ही किल्ल्यावरचे गोंधळी, पहिले मानकरी किल्ल्यावरचे. ज्यावेळी पहिला की नवरात्र उत्सवामध्ये जेव्हा पहिला किल्ल्यावरती गोंधळ जातो भवानीचा, त्याच्यानंतर इकडे बाकीचे सगळे गोंधळ चालू जातात. म्हणून ही करपल्लवी भाषा सर्वात श्रेष्ठ भाषा आहे. ती आम्ही गोंधळ कलेमध्ये सादरीकरण करतो. असे खूप प्रश्न गेले. एकदा समजा ह्या विषयावर असं झालं की नेरूर पारला एक सावंत कुटुंबाचा गोंधळ होता आणि त्याच्यात त्यांनी असे सांगितलं, ते 500 रुपये ठेवले आणि सांगितलं बाबा हे नाव मला सांगायचं. नाव काय घातलं, हिंदू हृदय सम्राट माननीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शाखा प्रमुख, शाखेवाले शाखा प्रमुखाचं नाव, शाखा प्रमुखाचा मोबाईल नंबर, हे सर्व त्यांनी घातलं. पण त्यांनी सांगितलं हे जर नाव सोडवलं तर तुम्हाला मी 500 रुपये ते देईन. आणि ते नाव मी आणि माझा स्वातंत्र्य म्हणजे श्रीधर बाळकृष्ण गोंधळी हे आमची दोघांची टीम आहे, श्रीधर गोंधळे मी. मग त्यांना साहेब म्हटलं हे नाव तसं फुटणार नाही, हे नाव प्रत्येक अक्षर लिहून घेतलं पाहिजे आणि अक्षर लिहून घेतल्यानंतरच त्याचं आम्ही पूर्ण तुम्हाला नाव सांगू शकतो. कारण हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे हे नाव आपण सांगू शकतो, परंतु त्याचा मोबाईल नंबर, शाखा क्रमांक हे आपण सांगू शकत नाही. मग तेथून त्यांनी आम्हाला मानलं की खरोखरच आज तुम्ही किल्ल्यावरचे गोंधळी आहात आणि ह्याच्यापुढे तुम्ही तुमचं नाव भवितव्य घडवणारच, अशी त्यांनी आम्हाला एक शाबासकी दिलेली होती त्यावेळी तिथे. वा वा, छान. अशी म्हणजे अक्षर हे करपल्लवी अक्षर आहे ते.
आणि ही भाषा आजपर्यंत जगात अमर राहणार. ही कलपय भाषा जगात अमर राहणार. उल्हासजी, एखादं गाणं आमच्या श्रोत्यांना ऐकवा. नको रे पाठवू राम माझ्या वनाला, चैन पडे ना सांगा आपल्या जीवाला. नको रे पाठवू राम माझ्या वनाला, चैन पडे ना सांगा आपल्या जीवाला. कैकईच्या वचनासी रामा जातो वनवासी, कैकईच्या वचनासी रामा जातो वनवासी. भाव बघतसे थोर आपल्या जीवाला, चैन पडे ना सांगा आपल्या जीवाला. नको पाठवू राम माझ्या वनाला, चैन पडे ना सांगा आपल्या जीवाला. रावण कुंभकर्ण त्यांचे बंधू विभीषण, रावण कुंभकर्ण त्यांचे बंधू विभीषण. भावभक्तीचा थोर आपल्या जीवाला, चैन पडे ना सांगा आपल्या जीवाला. नको पाठव राम माझ्या वनाला, चैन पडे ना सांगा आपल्या जीवाला. श्रोतेहो, महाराष्ट्राची ही समृद्ध परंपरा जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. उल्हासजी, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना गोंधळ कलेबद्दल माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार. नमस्कार. नमस्कार.